म्हणाले मला खात्री तू आणशील द्रौपदीला, पण ती गदा तेवढी खाली ठेवली, कारण मला द्रौपदीला तिला चांगलं बघायचंय. तू आणशील द्रौपदीला पण मला नीट बघायचंय तिला, तू गदा खाली ठेवून जा. भीम म्हणाला देवा मी गदा नाही ठेवणार, मी गदा घेऊन जाणार, पण काळजी करू नका, तुमच्या जे मनात येते तसं काही करणार नाही म्हणाले. जाणार आणि मी एक नाटक करणारे म्हणाले देवा. भगवंत म्हणाले काय करायचं ते कर, पण द्रौपदीला चांगल्या अवस्थेत आणि थे. भीम गेला आणि द्रौपदी क्रोधागारामध्ये बसली, तिच्या मागे हळूच येऊन उभा राहिला आणि द्रौपदीला सांगितलं जन्मात त्याचं तोंड पाहणार नाहीस म्हणे. बरं केलंस, नाहीतर आहेच काय पाहण्यासारखं, वरून काळा कसा आतून काळा, त्याच्याकडे बघण्यासारखं काय आहे. अगं सगळं सैन्य दिलंय दुर्योधनाला, रिकाम्या हाताने आलाय, काय त्याचा उपयोग. तू बघणार नसणार, मी पण नाही त्याचं तोंड जन्मात बघणार. द्रौपदी आतापर्यंत विचार करत होती, आता मनात आला हे माझ्याच पक्षाचे दिसतंय, म्हणून जरा जागची हल्ली नव्हती, ती थोडीशी उठून उभी राहिली. म्हणाली काय म्हणाला, हो हो जन्मात त्याचं तोंड मीही पाहणार नाही द्रौपदी. अगं आहेच काय सगळं सैन्य देऊन आला तिकडे, काय त्याचा उपयोग आहे आपल्याला, सांग बरं मला. द्रौपदीच्या काळजामध्ये सर्र झालं बरं का मंडळी. हातातली गदा पाहिली भीमसेनांची आणि द्रौपदीला भीम दादा सांगताय द्रौपदी अगं जन्मात त्याचं तोंड पाहायचं नाही हे आपण ठरवलंय, पण मला सांग आज नाही उद्या तू समोर येणार नाही, लाजाला इच्छा नसताना तोंड बघावं लागणार, त्यापेक्षा असं करतो आजच काही मोक्ष लावतो, ही गदा घेतो आणि त्याचा निकालच लावतो. एवढं ऐकलं मात्र आणि द्रौपदीच्या काळजामध्ये धस्स झालं. काय म्हणाला, काय म्हणाला, कृष्णाला मारतो, भगवंताला मारता. आतापर्यंत जागची हल्ली नव्हती, उठून उभी राहिली नव्हे, एक 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 पाऊल चालायला लागली पुढे. भीम दादा विचार करताय आता अजून जीव चढला जास्त भीमाला, काही नाही मारतोच म्हणाले, आजच काही तो सोक्ष मोक्ष लावतो. सगळं लक्ष मागे येते की नाही, येते की नाही, आणि मारतो म्हणून पुढे चाललाय. भीम एकदा मागे बघताय, कृष्णाला मारतो म्हणून पुढे चालताय आणि द्रौपदी एक 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 पाऊल टाकत टाकत पुढे चालायला लागली. सांगते नका हो नका, माझ्या कृष्णाला मारू नका, कसाही असला तरी माझा भाऊ आहे तो, त्याला मारू नका. मेरे प्रभु से तू मन भगवंतांच्या समोर उभं केलं. द्रौपदीने भीमांना भगवंतांना पाहिलं, मात्र डोळ्यातल्या घड 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 अश्रुधारा वाहत होत्या. भगवंतांनी द्रौपदीचं सांत्वन करावं आणि म्हणावं वेडे अगं मी तुझ्याकडे रिकाम्या हाताने आलो असं तुझी तक्रार आहे ना, पण तू विसरतेस द्रौपदी सगळं सैन्य बारीक वाजवत चालू. मी द्रौपदीला दिलं सगळं सैन्य, मी दुर्योधनाला दिलं, पण वेडे ते सगळं सैन्य माझं आहे हे विसरलीस. ते सैन्य माझ्याच आज्ञेनुसार कृती करणार आहे हे विसरलीस. द्रौपदीची समजूत काढावी भगवंतांनी. अज्ञानाचा भ्रमाचा एक पडदा होता तो दूर झाला आणि खऱ्या अर्थी कळलं भक्तीपाशी देव घालतसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी तो. भगवंतांनी पांडवांच्या रथाचं सारथ्य केले गोपालकृष्णांनी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून हे त्याचं ब्रीद मंडळी. द्रौपदीची पूर्ण समजूत भगवंतांनी या प्रसंगामध्ये घातली. भगवंत काय बघतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा.
भगवंत आपला खरा नातलग आहे एवढं लक्षात ठेवावं. बाकी सगळा पसारा हा मायेचा आहे एवढं भान सतत मनामध्ये राहू द्या. प्रपंच तर नेटका करायचाच आहे. फाटका तुटका प्रपंच संतांनाही मान्य नाही. उत्तम प्रपंच करायचा, पण ते करत असताना परमार्थ सुद्धा आमचा तितक्याच उत्तम पद्धतीने घडावा ही संतांची अपेक्षा. झालेली कीर्तन सेवा मंगलमूर्तींच्या चरणी अर्पण करते. बोलत असताना काही वेळा शब्द गेला असेल मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. आदरणीय दिलीप भाऊ आणि या फडके कुटुंबियांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. भाऊंचं काम या क्षेत्रातलं सुद्धा खूप मोठं आहे. सगळ्या कीर्तनकारांच्या वैयक्तिक ओळखी, सगळ्या कीर्तनकारांचे नंबर पाहिजे असले तर तिकडे जायचं असं एक छान व्यक्तिमत्व कायम खूप म्हणजे भाऊ म्हणते तसंच प्रेम आहे. मनापासून या कुटुंबियांचे आशीर्वाद मागते. सगळ्यांना धन्यवाद देते. आमचे हे सर्व साथीदार मंडळी मनापासून सर्वांना नमस्कार करते आणि भगवंतांकडे सगळ्या संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागूया. कीर्तनाची म्हणून एक आरती करूया. 12ला आरती असतेच गणपतीची, पण एक कीर्तनाची म्हणून करूया आणि मग आपण विराम. तुकोबाराय पदामध्ये सांगतात अंतरची घेतो गोडी गोडी अंतरची घेतो गोडी गोडी अंतरची घेतो गोडी सगळ्या संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागूया आणि मग थांबूया. हे जिनान देवा देवा तुझा ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय